मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विडिटीचा सेकंड पार्ट कंप्लीट करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे 6 पार्ट बघितले होते, ज्यामध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स लिक्विडिटी, ट्रेंडलाईन लिक्विडिटी, चार्ट पॅटर्न लिक्विडिटी, ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन लिक्विडिटी, त्यासोबत आपण कन्सल्टेशन आणि स्विंग हाय अँड लो लिक्विडिटी बघितली होती. ठीक आहे. तर आता मी ते थोडासा चेंज केलं आहे मित्रांनो. जो 7 नंबरचा आणि हा जो 12 नंबरचा पॉईंट आहे लास्टचा, हे थोडेसे खाली घेतले. त्याचं कारण असं आहे की हे दोन जे लिक्विडिटी आहेत याचे फक्त SMC मध्ये नावं चेंज आहेत. ठीक आहे. सेल साईड लिक्विडिटी आणि बाय साईड लिक्विडिटी. नॉर्मली जर आपण बघायला गेलो तर ही जी स्विंग हाय लिक्विडिटी जी आपण बघितलेली तीच ही बाय साईड लिक्विडिटी किंवा त्याला आपण BSL असं म्हणतात. आणि SSL म्हणजे सेल साईड लिक्विडिटी, जी की स्विंग लोची लिक्विडिटी आपण बघितलेली मागच्या पार्टमध्ये. तुम्ही जर ते पार्ट नसतील बघितले ते जाऊन तुम्ही तिथून पूर्ण बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे SSL आणि BSL हे असं त्याचे नाव आहेत. हे SMC मध्ये कन्सेप्ट अवघड करण्यासाठी याची अशी नावं दिलेली आहेत. ठीक आहे. तर ते जास्त काही एवढं अवघड नाही आहे. स्विंग हाय आणि स्विंग लो लिक्विडिटी म्हणजे SSL आणि BSL असतं. ठीक आहे. आता अजून एक पार्ट राहतो तो म्हणजे इक्वल हाय आणि इक्वल लोची लिक्विडिटी. तर आपण जो सपोर्ट अँड रेजिस्टन्स लिक्विडिटी बघितली होती पहिल्या पार्टमध्ये तीच आहे. त्याला फक्त इक्वल हाय आणि इक्वल लो लिक्विडिटीचं नाव दिलेलं आहे या नवीन टर्ममध्ये. ठीक आहे. एवढंच आहे. आणि ह्या 4 ज्या आहेत, टाईम बेस्ड कॅन्डल लिक्विडिटी, लो रेजिस्टन्स आणि हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी आणि त्यासोबत इंटरनल एक्सटर्नल लिक्विडिटी, या लिक्विडिटी बघणं आजच्या पार्टमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण टाईम बेस्ड लिक्विडिटीपासून स्टार्ट करूयात आणि त्यानंतर एक लिक्विडिटी बघूयात. आता बघा, टाईम बेस्ड लिक्विडिटी बघत असताना तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल, मी कधी जर चार्ट एखादा शेअर केला असेल किंवा चार्ट दाखवत असेल तर कधी मी काही सेशन्स ऑन करतो. लक्षात घ्या मित्रांनो. तर सिम्पल असते, प्रत्येक मार्केट हे टाईमवरती चालतं. ठीक आहे. आता मी काय करतो, इथे दाखवण्यापेक्षा डायरेक्ट लाईव्ह चार्टमध्ये आपण जाऊयात, तुमच्या लक्षात येईल. आता समजा मी ते 5 मिनिटाचा चार्ट निवडला. ठीक आहे. आणि या ठिकाणी मी एक सेशनचं इंडिकेटर आहे. तर मित्रांनो, हा इंडिकेटर जो आहे सेशनचा तो आपण अजून डीपमध्ये किल झोन्समध्ये बघणार आहे, किल झोन्सच्या सेशनमध्ये. बट तरीही आपण तुम्हाला थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो, हा इंडिकेटर तुम्ही लावू शकता ट्रेडिंग व्ह्यूच्या सेटिंगमध्ये जाऊन, इंडिकेटरच्या सेक्शनमध्ये जाऊन, आणि तिथून याचं सेटिंग तुम्हाला लावायचं. ठीक आहे. आता एक सेकंड, कुठे गेला हा, ऑलराईट, सेशन्स. आता मित्रांनो, हा जो इंडिकेटर आहे तो तुम्ही ज्यावेळेस प्लॉट कराल त्यावेळेस तुम्हाला असा प्रकारे एक ह्याचं सेटिंग येईल. तर या ठिकाणी तुम्हाला GMT5 हे सेटिंग निवडायचं आहे. यानंतर बाकी तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कोणते सेशन कसे आहेत ॲज इट इज तुम्ही लावून घ्या तुमच्या याच्यात लागत असेल तुम्हाला तर. आणि त्याप्रमाणे तुम्ही सेशनचं सुद्धा लिक्विडिटी बघू शकता. तर मी याला थोडं स्क्रोल करतो आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे हे तुम्ही सेटिंग्स लावू शकता. ठीक आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कलर वगैरे ठेवू शकता याचे. ऑलराईट. आता मित्रांनो, हा इंडिकेटर ज्यावेळेस तुम्ही प्लॉट करता सेशनचा, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की कोणत्या मार्केट केव्हा ओपन झालेलं आहे आणि ते कशा प्रकारे वर्क होतं आहे. ठीक आहे. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं आहे सेशनचं टायमिंग, आता समजा हे सेशन इथपर्यंत हाय मारला आहे, इथपर्यंत लो मारला आहे, तर त्याच्या हायला आणि लोला ही लिक्विडिटी असते मित्रांनो. ठीक आहे. आणि ही लिक्विडिटी हंट करायचं काम दुसरे मार्केट्स किंवा दुसरे सेशन करत असतात. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जसं एशियन सेशन क्लोज झालं आहे त्यानंतर याची वरची अपसाईडची सगळी लिक्विडिटी हंट करून मार्केट वर गेलेलं आहे या ठिकाणी, आणि परत या ठिकाणी रिटेस्टला येऊन या ठिकाणी परत वरच्या दिशेला लंडनच्या सेशनमध्ये मार्केट एकदम स्ट्रॉंग मुवमेंट दिलेली आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही या लंडनचा विचार कराल तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे लंडनची लिक्विडिटी वरच्या साईडला पण आणि खालच्या साईडला पण असते. तर यानं काय केलं आहे, हे जसं क्लोज झालं आहे तशी जेवढी वरची लिक्विडिटी आहे ती या ठिकाणी स्वीप केलेली आहे आणि परत मार्केटनं खालच्या दिशेला या लिक्विडिटीपासून मोमेंटम दिलेलं आहे न्यूयॉर्कमध्ये बघू शकता तुम्ही. आता न्यूयॉर्कची जी लिक्विडिटी आहे ही वरच्या साईडची आणि खालच्या साईडली, आता कोणत्या साईडची हंट होईल ते मी नाही सांगू शकत, बट ज्या साईडची हंट होऊ शकते त्यानंतर लिक्विडिटी हा प्ले होऊ शकते मार्केटमध्ये. आता या ठिकाणी लंडनची वरची लिक्विडिटी हंट झाली, त्यानंतर मार्केट खाली आलं. बट आता या ठिकाणी न्यूयॉर्कमध्ये काय झालं आहे, ही जी वरची लिक्विडिटी आहे सगळी या ठिकाणी ती लंडन क्लोजनं हंट करून मार्केट परत हे खूप स्ट्रॉंग खालच्या दिशेला पडलेलं आहे. ठीक आहे. आता परत काय झालं इथे बघू शकतो तुम्ही, हे लंडन क्लोज आहे. लंडन क्लोजची लिक्विडिटी या ठिकाणी स्वीप केली, मार्केट परत या ठिकाणी वर गेलेलं आहे. तर हे अशा प्रकारे हे टाईम बेस्ड लिक्विडिटी वर्क होत असते मित्रांनो. ज्या टाईममध्ये ते मार्केट चाललं आहे त्या टाईमची लिक्विडिटी हे घेत असतं. खूप इम्पॉर्टंट टॉपिक होतो मित्रांनो, तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा. ठीक आहे. आणि हे जास्तीत जास्त एवढं डीपमध्ये कोणी जास्त सांगायला बघत नाही, बट तुम्हाला हे पूर्ण कळलं पाहिजे. हा माझा एक ध्यास आहे डोक्यात. तुम्हाला हे पॉईंट डाऊन किंवा हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण किल झोन्स बघणार आहे मित्रांनो त्यावेळेस हे तुम्हाला अजून जास्त समजेल. आता फक्त आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणताही बाय कशी करायची एंट्री किंवा लिक्विडिटी वापरून कसा सेल घ्यायचा काही आपण बघत नाही. आपण काय बघतोय फक्त लिक्विडिटी कुठे कुठे आणि कशा प्रकारची असू शकते. तर तुम्हाला हे समजलं की लिक्विडिटीची सेशनवाईज लिक्विडिटी कशी वर्क होते. आता मित्रांनो आपण काय करूया, पुढचा टाईप बघूया,
तो म्हणजे कॅन्डल लिक्विडिटी. ठीक आहे, जसं मी बायचा व्हिडिओ तुम्हाला शिकवला होता मित्रांनो, बायच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅन्डलची लिक्विडिटी सांगितली होती आणि ती लिक्विडिटी जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे आपण कॅन्डलची लिक्विडिटी वर्क करतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला अजून एकदा ते परत सांगतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता जी कॅन्डल लिक्विडिटी असते मित्रांनो ती कधी पण हायर टाईम फ्रेमला बघायची असते. मोस्टली 1 डे, 1 वीक आणि 1 मंथ हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे बायच्या व्हिडिओमध्ये. तर आता समजा विचार करा ही 1 डेची कॅन्डल आहे आणि तुम्हाला या ठिकाणी लिक्विडिटीचा एक अभ्यास करायचा आहे कशाप्रकारे ही कॅन्डल लिक्विडिटी वर्क होते. तर मित्रांनो प्रत्येक जी कॅन्डल असते ना त्याच्या हायला आणि लोला खूप जास्त प्रमाणात लिक्विडिटी असते. ठीक आहे, आणि ज्यावेळेस कधीही ही कॅन्डल आता या ठिकाणी बनलेली आहे, एक कॅन्डल पहिली कॅन्डल आहे आणि दुसरी कॅन्डल बनते असा एक विचार करा. तर आता बघा जेव्हा कधी ही कॅन्डल अशी या लिक्विडिटीला वरच्या दिशेला अशी टॅप करून खाली क्लोज होती ना अशी कॅन्डल, त्यावेळेस या ठिकाणी कॅन्डल लिक्विडिटी स्वीप किंवा लिक्विडिटी ग्रॅब असं म्हणलं जातं. ठीक आहे, काय म्हणलं जातं? लिक्विडिटी स्वीप किंवा लिक्विडिटी ग्रॅब. फक्त स्वीप होऊन येते, कॅन्डल अशी क्लोज होत नाही वरच्या दिशेला, फक्त अशी खाली येऊन क्लोज होते. याच्यानंतर काय होऊ शकतं मार्केटमध्ये अशी दुसरी कॅन्डल खालच्या दिशेला मार्केट जाऊ शकतं. ऑलराईट, तर हे गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस असं कधी होतं त्यावेळेस ही कॅन्डल अशी झाली दुसरी कॅन्डल खालीच जाऊ शकते. विचार करा ही कॅन्डल जर इथे झाली खाली कुठे बॉटमला या ठिकाणी, तरी देखील काय होऊ शकतं बॉटमला झाली तरी देखील अशी स्वीप करून वरच्या दिशेला येऊ शकते. ठीक आहे, आणि जेव्हा कधी अशी स्वीप करून येते त्यानंतर मार्केट असं या दुसऱ्या कॅन्डलनंतर वर जाऊ शकतं हिरवी कलर बनवून. ठीक आहे, एवढा डिफरन्स कळाला. आता अजून एक डिफरन्स तुम्हाला सांगतो, जर ही अशी क्लोज झाली खाली बॉडी क्लोजिंग तर त्या ठिकाणी त्याला कॅन्डल रन म्हणतात. आणि कॅन्डल रन म्हणजे मार्केट त्या ठिकाणी कंटिन्युएशन पॅटर्न असं करू शकतं. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी बघू शकता वरच्या दिशेला या ठिकाणी समजा अशी कॅन्डल रन झाली तर देखील मार्केट असं वरच्या दिशेला रन करू शकतो म्हणजे कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये वर जाऊ शकतं मार्केट. तर एवढा डिफरन्स तुम्हाला कळाला असेल इथे, तोच आपण इथे लाईव्हमध्ये बघूया तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा या ठिकाणी ही वाली कॅन्डल, ही एक कॅन्डल विचार करा या कॅन्डलचा. ठीक आहे, या कॅन्डलची लिक्विडिटी कुठे आहे? इथे हायला आणि या ठिकाणी लोला. ठीक, आता लोला होती त्यानंतर ह्या कॅन्डलनं काय केलं, ही जी पूर्ण ब्लॅक कॅन्डल जी बनली आहे ही वाली, तर आता थोडा कलर याचा आपण ब्लॅकच्या ऐवजी रेड करूयात आणि ह्या कॅन्डलचा कलर हिरवा करूयात म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. आता बघा या कॅन्डलचा जो लो पॉईंट आहे तो स्वीप नाही केला, तो रन केला आहे. त्यानंतर बघा मार्केट कंटिन्युएशनमध्ये एकतर डाऊन साईडला झालं आहे पण ही कॅन्डल देखील परत खाली चाललेली आहे. ठीक आहे, एवढ्या खाली. आता एक विचार करा मित्रांनो, इथल्या इथे तुम्हाला एक डिफरन्स कळून येईल. ही वाली ही डेलीची कॅन्डल बरं का, हे छोट्या कॅन्डल तुम्ही बघून विचार करू नका, हे खूप मोठे मोठे मुवमेंट्स आहेत, ते कसे कॅप्चर करायचे ते आपण बघूयात. आता बऱ्यापैकी आपण SMCचा बेसिक सगळाच पार्ट कव्हर केलेला आहे आणि जो खूप इम्पॉर्टंट होता तो आपण लिक्विडिटीचा पार्ट आता आपण कंप्लीट करतोय. आता एंट्री मॉडेल द्यायला मला काही हरकत नाही आहे आणि आपल्या चॅनलची ग्रोथ पण चांगली आहे मित्रांनो. आणि तुम्ही जसा व्हिडिओ बघताय तसं सबस्क्राईब पण करताय, त्यामुळे मलाही खुशी आहे की तुम्हाला हा एंट्री मॉडेलचा एक व्हिडिओ द्यायचा आहे. ठीक आहे, तर काही हरकत नाही. आता या ठिकाणी बघा हा लो या ठिकाणी स्वीप झालेला आहे. लो स्वीप झाल्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलमध्ये बाईंग आलेली लक्षात घ्या. तर हे अशा प्रकारे लिक्विडिटीचं कॅन्डल लिक्विडिटी वर्क होत असते. तर या ठिकाणी या ठिकाणी लिक्विडिटी आहे या डेलीच्या कॅन्डलला. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा काय झालं, ही लिक्विडिटी स्वीप केलेली आणि मार्केट वरच्या दिशेला क्लोज झालं आहे, तरी देखील मार्केटनं डाऊन साईडला रॅली दिलेली आहे. हे का होऊ शकतं माहिती आहे का? तर त्याचं सिम्पल रिझन आहे मित्रांनो, तुम्ही फक्त वीकली शिफ्ट व्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आता वीकलीमध्ये मी आलो आणि जर तुम्ही बघाल तर ही कॅन्डल कोणती होती, एक सेकंड तर थोडं आपण अजून चांगलं मार्क करूयात म्हणजे लक्षात येईल. ही कॅन्डल या ठिकाणी स्वीप झाली होती आणि त्यानंतर कंटिन्युएशनमध्ये खाली गेले मार्केट. ठीक आहे, तर मी अशी लाईन करतो आणि याला विकलीमध्ये घेऊन येतो. ठीक आहे, या ठिकाणी बघा आता विकलीमध्ये तुम्ही बघाल तर मित्रांनो ही जी कॅन्डल आहे ना विकलीमधली ती कॅन्डल ऑलरेडी ट्रेंडच्या डाऊन साईडला चाललेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मी बाय शिकवताना सांगितलेलं की तुम्हाला मल्टी टाईम फ्रेम बायस बघायचे आहेत. ऑलराईट, तर तुम्ही बघू शकता ह्या कॅन्डलमुळे ती जी डेलीची कॅन्डल आहे ती तुम्हाला तशी रिएक्शन देते. आता प्रत्येक वेळेस असंच होईल असं नाही, तुम्हाला तुमच्या वे ऑफ थिंकिंगनुसार याचे डिसिजन्स घ्यावे लागतात. ऑलराईट, तर आय थिंक तुम्हाला टाईम बेस्ड लिक्विडिटी देखील या ठिकाणी समजलेली असेल. अजून जर एक्झाम्पल बघायचे झाले तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे याचा हाय या कॅन्डलने रन करून वर गेलेले, त्यानंतर परत कंटिन्युएशन मार्केटवर. आता ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचं जरी तुम्ही बघाल तर खालची लिक्विडिटी नाही घेतली बट वरची लिक्विडिटी घेतल्यामुळे तिथून पुढे मार्केट कंटिन्युएशन वर गेलेलं आहे. तर हे अशा प्रकारे वर्किंग होत असतं. आता कोणता पार्ट राहतोय तो म्हणजे लो रेजिस्टन्स आणि हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी. मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे खूप चांगल्या प्रकारे वर्क होतं. मी सुद्धा ह्याला खूप जास्त वर्क करत असतो मार्केटमध्ये. ठीक आहे, तर हे काय असते हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी आणि लो रेजिस्टन्स लिक्विडिटी
हे थोडक्यात आपण समजून घेऊया, ठीक आहे. तर याला SMC-ICTमध्ये एक स्टँडर्ड नाव आहेत, त्याला लोक HRL किंवा LRL असं बऱ्याच गोष्टींना ओळखत असतात. काय HRL म्हणजे हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी और LRL लो रेजिस्टन्स लिक्विडिटी. ऑलराईट. तर आता तुम्ही बघू शकता हे जे आपण काही गोष्टी शिकलो आहे मार्केटमध्ये, कोणत्या कोणत्या, तर POI शिकलो, बरोबर. त्यासोबत आपण तुम्हाला मी गॅप शिकवले, ब्लॉक शिकवले, ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे ब्लॉक्स किंवा POI ज्या ठिकाणी बनतात त्या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मार्केट थोडं स्लो होतं, त्याचं जे वर्किंग आहे. आता समजा विचार करा, या ठिकाणी एखादा ऑर्डर ब्लॉक असेल, ठीक आहे, आणि एक सेकंड, या ठिकाणी समजा असा ऑर्डर ब्लॉक आहे. तर मार्केट जेव्हा कधी रिव्हर्स त्या ऑर्डर ब्लॉकला येतं ना मित्रांनो, त्यावेळेस थोडंसं स्लो होतं, ठीक आहे. तर हे स्लो मार्केट होतं त्याचं कारण काय, या ठिकाणी जी लिक्विडिटी असते ना ती बिग प्लेयरची लिक्विडिटी असते आणि ही लिक्विडिटी तोडणं थोडंसं अवघड असतं मार्केटसाठी, त्यामुळे त्याला हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी असं म्हणलं जातं. बट तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ज्या ठिकाणी मध्ये या POI सोडून मध्ये जे असतं त्या ठिकाणी मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग मुवमेंट येतात मित्रांनो, अशा खूप जास्त स्ट्रॉंग मुवमेंट येतात, बरोबर. तर त्याला नॉर्मली लो रेजिस्टन्स लिक्विडिटी असं म्हणलं जातं, ठीक आहे. तर आता एक अजूनही तुम्हाला मी पार्ट शिकवला होता बघा, त्यामध्ये मी तुम्हाला FVG कोणता व्हॅलिड समजायचा हे शिकवलं होतं. आता नॉर्मली असं एक ॲज्युम करा की हा एक FVG आहे, ठीक आहे. याला मी थोडासा फेंट करतो. त्यानंतर हा एक FVG आहे, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी हा एक FVG आहे, ठीक आहे. 3 FVG आहेत मित्रांनो. तर आता एक नॉर्मली आपण थिअरी शिकलो होतो, कोणती, एक सेकंड, हे इकडे का जाते, हां. तर जो FVG पहिला आणि तिसरा असेल तो तुम्हाला घ्यायचा असतो, बरोबर. एवढी तर थिअरी तुम्हाला आठवते. बट हा मधला जो FVG आहे, हा मधलावाला, तो FVG म्हणजे नॉर्मली तुमचा लो रेजिस्टन्स लिक्विडिटी म्हणलं जातं, ठीक आहे. आणि हे जे बाकीचे पहिला आणि तिसरा आहे ह्या ठिकाणी हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी असते. आता ते कसं हे तुम्हाला मी थोडक्यात चार्टवरती दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. ऑलराईट. तर मी चार्ट शिफ्ट करतो. तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, पहिला आणि तिसरा जो FVG असतो तो ब्रेक करणं मार्केटसाठी अवघड असतं. जसं की आता हा वाला FVG आहे, हा वाला FVG मार्केट या ठिकाणी आलं आहे आणि या ठिकाणी मार्केट किती विचार केला आहे बघा, वर जाऊ की खाली जाऊ, नाही काय, खालची लिक्विडिटी घेऊन परत या ठिकाणी कंटिन्यूशनमध्ये गेलेला आहे. पण तुम्ही ऑब्झर्व करा, हे वालं मधलं, हे जे मधलं असतं ना त्याला अजून एक नाव आहे, त्याला लिक्विडिटी वॉइड्स म्हणलं जातं, ठीक आहे. काय म्हणतात त्याला, लिक्विडिटी वॉइड्स. आणि लिक्विडिटी वॉइड म्हणजेच तुमची लो रेजिस्टन्स लिक्विडिटी असते, ठीक आहे. तर आता जी हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी आहे त्यामध्ये बघा मार्केट कसं कन्सल्टेट होऊन वर गेलेलं आहे. बट तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट परत रिव्हर्स आलं आहे त्याला तोडणं किती इझी झालं, त्याला सहज तोडून हे खाली या ठिकाणी आलेलं आहे. अजून जरी तुम्ही बघाल तरी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हावाला एक FVG आहे, ठीक आहे. हा पहिला FVG आपण कन्सिडर करूया, कोणता, हावाला, ठीक आहे. तर यावाल्या FVGला मार्केट ज्यावेळेस टच करायला आले त्यावेळेस तुम्ही बघू शकता किती कन्सल्टेशन करून विचार करून मार्केटनं खालच्या दिशेला परत मुवमेंट दिला आहे. बट या ठिकाणी जर मार्केट तुम्ही बघाल, जर आलं समजा आता मार्केट या ठिकाणी, तर हे तोडणं त्यासाठी अवघड नसणार, ते खूप फास्ट ते तोडू शकतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे वर्क होत असते. आता जरी इथे बघाल तुम्ही ह्यावाला, तर हावाला ऑर्डर ब्लॉक या ठिकाणी देखील त्याला खूप जड गेलेलं आहे, त्यामुळे त्यानं रिव्हर्स दिलेलं आहे. परत या ठिकाणी त्याला टच होऊन परत रिव्हर्स यावं लागलं, कारण का हे तोडणं त्यासाठी अवघड होतं, हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी ऑर्डर ब्लॉकमुळे. बट हा FVG आहे बघा या ठिकाणी पूर्ण हे लो रेजिस्टन्स लिक्विडिटी किंवा लिक्विडिटी वाईड्स, तर हे किती क्विकमध्ये ह्यानं तोडून टाकलेलं आहे, बरोबर नाही. तर हे अशा प्रकारे मार्केट वर्क होत असतं मित्रांनो. तर हे टाईप किंवा हे प्रकार तुमच्या लक्षात येणं क्विकमध्ये खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही बघाल तेवढं तुमच्या जास्त लक्षात येऊ शकतं. आता या ठिकाणी जरी बघाल तुम्ही, हा एक FVG आहे, त्या ठिकाणी मार्केट येऊन रिव्हर्स झाले म्हणजे ह्याला तोडणं किती त्यासाठी अवघड होतं, विचार करा. तर हे अशा प्रकारे वर्क होत असतंय, ठीक आहे. अजून बघा, आता या ठिकाणी एवढे सारे FVG आहेत, ऑलराईट, एवढे सगळे. तर बघा मार्केटला जो पहिला या ठिकाणी समजा ही कॅन्डल, या कॅन्डलनंतर हावाला FVG ब्रेक करणं ह्यासाठी खूप अवघड होतं, त्यामुळं या ठिकाणी परत रिव्हर्स आला आहे मार्केटचा लिक्विडिटीचा. आणि बाकीचे जर मध्ये मार्केट आला तर हे झप तोडत वर गेलं असते कुठपर्यंत, ह्यावाल्या ऑर्डर ब्लॉकपर्यंत. ह्यावाल्या ऑर्डर ब्लॉक नंतर ह्याला जड जाणार होतं मार्केटला रिव्हर्स करणं. जरी परत कधी भविष्यात मार्केट या ठिकाणी आलं ना तर ठीक हा पॉईंट तुम्ही मार्क करून ठेवू शकता, इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं, कारण का हा एक हाय रेजिस्टन्स लिक्विडिटीचा पॉईंट आहे मित्रांनो. आता मित्रांनो आपण लो रेजिस्टन्स आणि हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी बघितलेली आहे, ठीक आहे. बट याच्यामध्ये अजून एक पार्ट राहतो, तो म्हणजे जेव्हा कधी मार्केटमध्ये अशी POI नसतात ना, POI, त्या पॉईंटला ब्रेक करणं मार्केटसाठी खूप सोपं असतं. आता इथं एक विचार करा नॉर्मल तुम्ही, हावाला एक झोन आहे, ठीक आहे. एक सेकंड, हावाला झोन तुम्ही ऑब्झर्व करा, यामध्ये एक पण POI नाही कुठं, ठीक आहे. ह्यामध्ये कुठला एकही POI नाही, तर त्याला तोडणं किती सोपं झालं मार्केटला. इथे थांबलंच नाही मार्केट, डायरेक्ट खाली आले.
ठीक आहे. जर अजून एक्झाम्पल बघाल तुम्ही तर हा एक झोन बघा, यामध्ये देखील कुठे एकही POI नाही, मार्केटनं खूप फास्ट मार्केटनं मोमेंटम दिले. असे झोन असतात मित्रांनो ज्याच्यामध्ये कोणता POI शिल्लक नसतो, त्याला तोडणं खूप सोपं असतं मार्केटमध्ये. आता जर तुम्ही बघाल तर हा वाला झोन बघा, यामध्ये कुठेही POI नाही आहे, तर याला सुद्धा मार्केटनं तोडताना काही विचार केला नाही, खूप फास्ट हे ब्रेक केलेला आहे. तर अशा प्रकारे ही एक पॉईंट महत्त्वाचा आहे. ऑलराईट, तर आता आपल्याला अजून एक पॉईंट राहतोय, तो म्हणजे आपण बघूयात, आय थिंक तो एक्सटर्नल आणि इंटरनल लिक्विडिटीचा पार्ट असेल. ऑलराईट, हां, इंटरनल आणि एक्सटर्नल लिक्विडिटी आपली राहिलेली आहे. तर मित्रांनो जेव्हा आपण इंटरनल आणि एक्सटर्नल लिक्विडिटी बघत असतो तर ते खूप सोपं आहे. कसं तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस असं मार्केट स्विंग हाय आणि लो बनवताना त्यावेळेस याचा जो हाय पॉईंट आहे हा वाला, या हाय पॉईंटला आणि याच्या लो पॉईंटला जी लिक्विडिटी असते त्याला एक्सटर्नल लिक्विडिटी असं म्हणलं जातं. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये, ठीक आहे, याच्या आतमध्ये जे काही POI असतील त्या POIला सगळ्या इंटरनल लिक्विडिटी असं म्हणलं जातं. नॉर्मली FEG किंवा जे ऑर्डर ब्लॉक असतात त्याच्या स्वरूपात त्याला इंटरनल लिक्विडिटी एवढं म्हणलं जातं. ठीक आहे. आता या कंडिशनमध्ये मार्केट नॉर्मली काय करतं, पहिल्यांदा मार्केट एक्सटर्नल लिक्विडिटी घेतं आणि परत इंटरनल लिक्विडिटीकडे ट्रॅव्हल करतं. कसं, आता बघा या ठिकाणी समजा मार्केटनं हा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट केलेला आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल धरून झाला आणि ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट झाल्यानंतर मार्केट काय करतं, परत खाली येत असतं, कुठे, इथले सगळे POI घ्यायला. मग ते ही एक्सटर्नल लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केटचं काम काय, परत इंटरनल लिक्विडिटी यायचं, बरोबर का. आणि परत इंटरनल लिक्विडिटी झाली का परत काय करतं मार्केट, ही जी या ठिकाणी परत एक्सटर्नल लिक्विडिटी आहे ते घेण्यासाठी वरच्या दिशेला जात असतं. आणि नॉर्मल हे स्ट्रक्चर फॉलो होतं, तुम्हाला पण माहीत आहे. जर आपण बघाल आता चार्टवरती, जर मी परत एकदा शिफ्ट झालो आणि तुम्हाला जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता मार्केटनं ह्या ठिकाणी हावाला ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, हावाला आता याला डिटेलमध्ये बघायचं जाऊ देत, हा केलेला आहे. बट हा केल्यानंतर परत मार्केट वर 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 जात राहिले आणि बघा तुम्ही हा जो POI या ठिकाणी समजा हा पुलबॅक जर आपण पकडला तर हा वाला एक इथं ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट झालेला आहे. ठीक आहे. आणि परत मार्केट रिव्हर्स हा जो ऑर्डर ब्लॉक आहे त्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून परत जी इंटरनल लिक्विडिटी आहे ती घेऊन वर गेलेला आहे. आणि ह्या ठिकाणी अगोदर त्याने एक्सटर्नल लिक्विडिटी घेतली, तुम्ही बघू शकता. एक सेकंड, हे डिलीट करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी बघा हा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट करून ही सगळी एक्सटर्नल लिक्विडिटी घेतली आणि परत ह्या ऑर्डर ब्लॉकची लिक्विडिटी घ्यायला मार्केट हे खाली आलेलं आहे आणि ही लिक्विडिटी घेऊन परत वर गेलेलं आहे. ठीक आहे. तर सेम असंच वर्कआउट होत असतं मार्केटचं आणि याप्रमाणे चालतं. आता याच ठिकाणी जर विचार कराल तुम्ही तर हा एक्सटर्नल लिक्विडिटी घेतली मार्केटनं, वर गेलं, बरोबर. आणि आता इंटरनल लिक्विडिटी कुठे, तर तुम्ही बघू शकता हा वाला एक तर मिटिगेशन ब्लॉक आहे प्लस या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, हा ऑर्डर ब्लॉक आणि त्यासोबत हा मिटिगेशन ब्लॉकला FEG आलेला आहे. तर हा जर तुम्ही पकडला तर या ठिकाणी मार्केट परत वर गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला हा एक मगाशीच पॉईंट सांगितला मी, या ठिकाणी कोणताच POI शिल्लक नाही आहे, त्यामुळे हा लिक्विडिटी वाईड होतो, तो डायरेक्ट मार्केट ब्रेक करू शकतं खालच्या दिशेला. तरी अशा प्रकारे मार्केटचं मित्रांनो वर्किंग होत असते. तर आय होप तुम्हाला हा देखील टाईप लिक्विडिटीचा कळलेला असेल. तर तुम्हाला काय करायचं, जे मी पॉईंट सांगितलेत ना ते तुम्हाला नोट डाऊन करायचे सगळे. ठीक आहे. आणि तुम्हाला नोट डाऊन केल्यानंतर हे चार्टवरती सगळे शोधायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हे चार्टवरती शोधता मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला हे गोष्टी सापडतात आणि तुम्हाला हे ॲनालिसिस करायला खूप सोपं जात असते. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सगळे लिक्विडिटीचे पार्ट कळले असतील. यानंतर आपण नक्कीच खूप चांगल्या अशा एखाद्या स्ट्रॅटेजिक व्हिडिओसोबत येऊयात आणि तुम्हाला कंटेंट आवडेल असेल अशी अपेक्षा करतो. आणि एखादा सबस्क्राईब तुम्ही चॅनल करावा एवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे. एखादी चांगली कमेंट करा, त्यानंतर मला पण जरा कॉन्फिडन्स येतो आणि एक चांगलं वाटतं की आपली लोक आपल्यासोबत, आपली कम्युनिटी वाढते. आणि त्यासोबत मित्रांनो जर मेंटरशिप किंवा सपोर्ट, लाईव्ह सपोर्ट हवा असेल ज्यामध्ये खूप जास्त अजून आपण स्ट्रॅटेजिक डीप लर्निंग करतोय तर त्यासाठी उद्याची लाईव्ह बॅच चालू होते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जे जॉईन करू शकता. आता एक दिवस राहिला तुमच्याजवळ, तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. आणि नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जर काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याचं प्रॅक्टिस खूप जास्त करा. आणि त्यासोबत मित्रांनो भेटूया पुढच्या एका खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. बाय, टेक केअर.